नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप भांडवले, कृषी विज्ञान केंद्र, तुळजाभवानी कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, उस्मानाबाद येथे केंद्र समन्वयक म्हणून कार्यरत आहे. या केंद्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र शिक्षणक्रम हा अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या अंतर्गत असणाऱ्या सहयोग व विशेष उपक्रम केंद्र या केंद्राच्या अंतर्गत चालतो. प्रथम आपण विद्यापीठाचा परिचय थोडक्यात पाहूयात. तर विद्यापीठाचा परिचय. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना शासनाच्या 20व्या कलमान्वये 1 जुलै 1989 साली करण्यात आली. सामान्य माणसापर्यंत उच्च तंत्र आणि व्यावसायिक शिक्षण पोहोचवणे, त्यासाठी दूरशिक्षण आणि अत्याधुनिक संज्ञापन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन नवीन उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व विद्यापीठाला लोकविद्यापीठाचा दर्जा प्राप्त करून देणे असा आहे. विद्यापीठाचे ब्रीदवाक्य ज्ञानगंगा घरोघरी हे आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून या विद्यापीठाची 8 विभागीय केंद्रे अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नांदेड या ठिकाणी कार्यरत आहेत. या विद्यापीठाची 2000 पेक्षा जास्त अभ्यास केंद्रे असून दरवर्षी साधारण 6.5 लाख विद्यार्थी मुक्त विद्यापीठाचा फायदा घेत आहेत. विद्यापीठ शेतकरी, सेनादल, पोलीस, बंदिवान, घरकामगार, दिव्यांग, सफाई कामगार, औद्योगिक कामगार, सुरक्षा रक्षकासाठी विशेष उपक्रम राबवत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा जगातील मेगा युनिव्हर्सच्या यादीत समावेश असून या विद्यापीठाला असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटी या संस्थेकडून सन 2019 मध्ये क्वालिटी ऑफ लाईफ हे प्रतिष्ठेचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच 2002 मध्ये अवॉर्ड ऑफ एक्सलन्स डिस्टन्स लर्निंग एक्सपिरियन्स हे पारितोषिक कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग कॅनडा या संस्थेतर्फे देण्यात आलेला आहे. तर आपण यानंतर केंद्राचा परिचय पाहूयात. सहयोग व विशेष उपक्रम केंद्र. सहयोग व विशेष उपक्रम केंद्राची स्थापना व्यवस्थापन मंडळाच्या ठरावानुसार डिसेंबर 2010 मध्ये करण्यात आली. शिक्षणापासून वंचित विशेष लक्ष्य गटासाठी सामान्य, तांत्रिक, व्यावसायिक आणि रोजगारभिमुख शिक्षणक्रम उपलब्ध करून देणे तसेच विशेष लक्ष्य गटाकडे आत्मसात असलेली कौशल्य तपासून प्रमाणित करून सर्टिफाय करणे या उद्देशाने सहयोग व विशेष उपक्रम केंद्राची स्थापना करण्यात आली. सहयोग व विशेष उपक्रम केंद्राने रस्ते परिवहन व सुरक्षा प्रमाणपत्र शिक्षणक्रम, ग्राम रोजगार सेवक प्रमाणपत्र शिक्षणक्रम, सुरक्षा रक्षक प्रमाणपत्र शिक्षणक्रम, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र शिक्षणक्रम, मधुमक्षिका पालन प्रमाणपत्र शिक्षणक्रम असे व्यवसाय व रोजगारभिमुख शिक्षणक्रम विकसित केलेले आहेत. तर आता आपण पाहूयात की तुळजाभवानी कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या केंद्राच्या अंतर्गत चालणारा कोर्स शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र शिक्षणक्रम या शिक्षणक्रमाविषयी आपण थोडक्यात इथं परिचय पाहूयात. तर पहा, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सर्वसाधारण शेतकरी, ग्रामीण युवक युवती, महिला यांना शेतकरी उत्पादक कंपनीबद्दल सविस्तर माहिती मिळेल. शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी वर्ग, कौशल्य कामगार, शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना, संस्थात्मक रचना, शेतकरी उत्पादक कंपनी कायदा, कार्यप्रणाली व सेवा सुविधा, विपणन व्यवस्थापन, निविष्ठा, आर्थिक व्यवस्थापन, समस्या व उपाययोजना याबद्दल माहिती दिली जाईल. तर पहा, शिक्षणक्रमाची आपण थोडक्यात गरज पाहूयात की शिक्षणक्रमाची गरज काय आहे. आर्थिक व्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात फायदा होण्यासाठी शेतकऱ्यांच्या एकत्रीकरणाची गरज आहे. हे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून साध्य केले जाऊ शकते. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उपयोग शेतकरी वर्गास होणार आहे. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून उत्पादकांना अधिक चांगले उत्पन्न मिळवणे हे शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अभ्यास केले जाऊ शकते. या शिक्षणक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना व्यवसाय साक्षर करण्याचा प्रयत्न असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी हा शिक्षणक्रम पूर्ण केल्या
च्या केल्यानंतर उत्पन्नात निश्चितच वाढ होण्यास मदत होईल. तर आपण आता नेक्स्ट जे आहे संपर्क सत्र आपण फर्स्ट पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण संपर्क सत्र 1 यामध्ये घटक पहिला शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना इतिहास आणि गरज याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपला घटक पहिला आहे शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना इतिहास आणि गरज. जर आपण पाहिलं तर आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही कृषी केंद्रित अर्थव्यवस्था आहे. आपल्या भारतामध्ये सुमारे 60% लोक त्यांच्या उपजीविकेसाठी शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. भारतातील शेतकरी प्रथमतः आपण पाहिलं तर असंघटित आहेत आणि अल्पभूधारक आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्न हे कसं आहे कमी आहे. जर आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर आपण शेतीचे प्रमाण तर वाढवू शकत नाही, परंतु आपण शेतकऱ्यांना एकत्रित किंवा संघटित करून उपलब्ध उत्पादनावर प्रक्रिया करून आपण नवीन प्रॉडक्ट तयार करू शकतो, जे शेतकऱ्यांचे प्राथमिक उत्पन्न आहे त्यातून मिळणारा नफा व प्रक्रिया केलेल्या उत्पादनापेक्षा खूप जास्त असणार आहे. यामध्ये जे काही भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच शेतकरी शेती व्यवसायात टिकून व अबाधित तसेच उत्पादनक्षम ठेवायचा असेल तर शेतकरी उत्पादक कंपनी या माध्यमातून आपण करू शकतो. शेतकरी ते कृषी उद्योजक बनण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी ही जागतिक गरज आहे. येत्या काळात मार्केट यार्ड बंद होऊन इनाम मार्फत विक्री होणार आहे. तसेच एक्सपोर्टला सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनी शिवाय पर्याय नाही. आजच काळाची पावले ओळखून कृषी उद्योजक बनावे ही सरकारची भूमिका आहे. शेतकरी उत्पादक कंपनी ही सरकार आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संकर आहे. त्यामध्ये सहकार आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चांगले गुण एकत्र करून शेतकऱ्यांचा हिताचा विचार करून शेतकरी उत्पादक कायदा बनवण्यात आला आहे. तर आपण पाहूयात शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय, त्याचा अर्थ, संकल्पना आणि व्याख्या. तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न पडत असेल की शेतकरी उत्पादक कंपनी कोण स्थापन करू शकतो किंवा कशी करायची. तर कोणतेही 10 शेतकरी किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्याकडील प्राथमिक उत्पादकांद्वारे किंवा 2 किंवा अधिक उत्पादक संस्थांद्वारे अथवा दोघांच्या योगदानाने एक शेतकरी उत्पादक कंपनी तयार करू शकता. अर्थात कुठलेही 10 शेतकरी किंवा शेतकरी गट मिळून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात. तर आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्यामध्ये काय काय करू शकतो, तर यामध्ये आपण कृषी उत्पादनाचे उत्पादन, कापणी, खरेदी, ग्रेडिंग, पुलिंग, विपणन, प्रक्रिया इत्यादी संबंधित उपक्रम राबवू शकतो. तर आपण पाहिले शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय. तर तुम्हाला समजलंच असेल कुठलीही 10 शेतकरी एकत्र येऊन आपण काय करणार आहोत, एक कंपनी स्थापन करणार आहोत. तर या कंपनीची संकल्पना काय आहे ती आपण पाहतोय. शेतकरी उत्पादक कंपनीची सुरुवात ही भारतामध्ये ब्रिटिश राजवटीत 1904 साली पहिला सहकार कायदा अस्तित्वात आला आणि देशात सहकारी चळवळीचे बीज रुजवले गेले. ज्येष्ठ कृषी अर्थतज्ञ डॉक्टर धनंजयराव गाडगीळ, श्री वैकुंठभाई मेहता यांनी व त्यांच्या अनुयायांनी सहकारी चळवळीचा उपयोग ग्रामीण विकासासाठी प्रभावीपणे करणे ही संकल्पना आखली. तसंच साखर कारखाने, दूध संस्था, सूत गिरण्या, खरेदी विक्री संघ, जिल्हा व राज्य सहकारी बँका, नाबार्ड इतकेच नव्हे तर शहरी भागात सहकारी गृहनिर्माण संस्था, अर्बन बँका अशा संस्थांचे जाळे देशभर पसरले. सरकारचे आजचे वास्तव मात्र अगदी विपरीत आहे. त्यामध्ये पक्षीय राजकारण, राजकीय नेत्यांची चुकी व उघड दादागिरी अशा विविध कारणांनी सहकार हा संपुष्टात आला गेला. सहकाराचे खरे अपयश जसे सभासदांच्या निष्क्रियतेत आहे, तसेच सहकारी धोरणे, कायदे, सहकार विभाग यांच्या कार्यपद्धती आणि स्वार्थी विचार याला जबाबदार आहेत. सहकाराचे सर्रास खाजगीकरण झाले, त्यामुळे सहकारी तत्वावरील संस्था संपुष्टात आल्या. तर आता सहकारी संस्था तर संपुष्टात आल्या गेल्या, तर आता आपण काय करायचं. शेतकऱ्यांपुढे परत एक मोठा प्रश्न पडला की त्यांना उत्पादनापासून जास्तीत जास्त
नफा किंवा बेनिफिट्स कसा मिळवला जाईल त्यासाठी एक पर्याय म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना परत रुजवली गेली. तर पाहूयात या सहकारी संस्थांना पर्याय काय आहे? तर पर्याय आहे शेतकरी उत्पादक कंपनी. तर पाहूयात आपण आर्थिक उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांची पिछेहाट व त्यांचा ग्रामीण विकासावर होणारा परिणाम, तसेच कमी होणारे जमिनीचे क्षेत्र आणि उत्पादन यामुळे शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनी या नावाची संकल्पना ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर योगेंद्र कुमार अलग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने 1999 साली मांडली. त्यानुसार 1956 च्या कंपनी कायद्यात वर्ष 2002 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. सेक्शन 581 जी नुसार महाराष्ट्र राज्य सरकारच्या कंपनी सेक्रेटरी कार्यालय पुणे येथे उत्पादक कंपनीची सुरुवात झाली. शेतकरी उत्पादक कंपनीचा इतिहास. भारत आणि महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची वर्तमान स्थिती आपण पाहणार आहोत. तर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जागतिक बदल घडवून आणले असे UN एजन्सीचे शेतकरी संघटना आणि बाजाराचे तज्ज्ञ रॉबर्टो लोबो जगभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसह कॉर्पोरेट भागीदारीच्या विकासावर आशादायक विचार मांडतात. श्री वर्गीस कुरियन यांनी 2001 मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना आखली. त्यांनी दूध उत्पादकांसाठी सहकारी तत्वावर अमूल मॉडेल तयार केले, परंतु नंतर त्यांना कळले की सहकार राजकीय प्रभावामुळे असुरक्षित आहे. सन 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स सरकारने प्रोड्युसर कंपन्यांचा कायदा केला. सरकारचे उद्दिष्ट सहकारी संस्थांचे उत्पादक कंपन्यांमध्ये समावेश करणे आणि सहकारी व्यवसायाचे अद्वितीय घटक अबाधित राहण्याचे सुनिश्चित करणे यासाठी विद्यमान सहकारी संस्थांचे रूपांतर कंपनीमध्ये करणे यासाठी कायदे तयार करणे हे होते. तर सन 2002 च्या या कायद्यानुसार सर्व शेतकरी उत्पादक कंपन्या केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडे नोंदणीकृत आहेत. सतत कमी होत जाणारी जमीन धारणा, शेतातील नाशवंत कच्चा माल आणि कॉर्पोरेट्स यांच्यातील हरवलेला दुवा पाहता देशाच्या उदारीकरणानंतरच्या धोरणाचा एक भाग म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्या उदयास आल्या. असेच भारताच्या बाहेरही पाहिले गेले आहे. सहकारी मॉडेल कृषी क्षेत्रात प्रभावी दिसत नसले तरी शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे एक विश्वासाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशनची सद्यस्थिती आपण पाहूयात. नाबार्डने शेतकरी उत्पादक संघटना यांची सद्यस्थिती, मुद्दे आणि धोरण सुधारणा याबाबतीत काही सूचना सुचवलेल्या आहेत. त्या पाहूयात. शेतकरी उत्पादक संस्था हे शेतकऱ्यांची संघटना आहे ज्यात सदस्यता मुख्यतः लहान किंवा सीमांत शेतकरी सुमारे 70 ते 80% असते. महाराष्ट्रात सध्या सुमारे 5000 पेक्षा अधिक FPO आणि FPCs कार्यरत आहेत. भारतात शासनाच्या विविध उपक्रमांतर्गत राज्य सरकारने नाबार्ड आणि इतर संस्था गेल्या 8-10 वर्षात स्थापन झाल्या आहेत. यापैकी सुमारे 3200 FPO उत्पादक कंपन्या म्हणून नोंदणीकृत आहेत आणि उर्वरित या सहकारी संस्था मोडतात. या बहुतांश FPO मध्ये साधारण 100 ते 1000 भागधारक सदस्य असून त्यातील बऱ्याच संस्था बाल्यावस्थेत आहेत. त्यांच्या कार्यप्रणालीत अधिक प्रमाणात शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण आणि संस्था हाताळण्यासाठी योग्य व्यावसायिक सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. तर अशा संस्था टिकण्यासाठी बाजारातील दुवा यासह पुरेशी भांडवल आणि पायाभूत सुविधा पुरवणे देखील अत्यावश्यक आहे. नवीन शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर उपक्रम राबवले आहेत. तर नवीन शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्यासाठी भारत सरकारने विशेष पुढाकार घेतला असून त्यासाठी नाबार्डमध्ये सन 2015 साली एक विशेष फंड तयार करण्यात आला आहे. त्याचा उपयोग 2000 नवीन शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करणे व त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी करायचा होता. या निधी अंतर्गत नाबार्डने 31 मे 2018 पर्यंत साधारण 2154 FPO स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले असून त्यापैकी
सुमारे 70% उत्पादक कंपन्या नोंदणीकृत झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात ऑक्टोबर 2019 पर्यंत 2406 शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंद झाली असून त्यातील बऱ्याचशा कंपन्या ह्या बाल्यावस्थेत आहेत. त्यातील काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मात्र निश्चितच आपापल्या क्षेत्रात चांगली प्रगती साधली आहे. कोणत्याही प्रकारच्या शेतकरी संघटनेची क्षमता वाढवणे, त्याला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. कार्यक्षमता आणि प्रभावी कामकाजासाठी गटाच्या सदस्यांमध्ये एक दबाव गट स्थापन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कंपनीच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि सभासदांना देण्यात येणाऱ्या सेवांसाठी योग्य दिशानिर्देश आणि क्षमतावाढीसाठी प्रवर्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. निवडलेल्या संचालक मंडळामध्ये नेतृत्व विकास करणे आणि प्रेरणा देणे महत्त्वपूर्ण आहे. सदस्य कार्यकारी समितीचे नेतृत्व शेतकरी उत्पादक संकल्पना आणि करावयाचे कार्य याबद्दल प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. कंपनी व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, संपर्क दुवे, इनपुट आणि आउटपुट व्यवस्थापन आदीचे प्रशिक्षण व्यवस्थापकीय मंडळांसाठी अत्यावश्यक आहे. तर निर्माता कंपनी आणि सहकारी संस्था यामधील आपण फरक पाहणार आहोत. तर उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्था यांच्यात प्रमुख कोणता फरक आहे तो आपल्याला दिलेला आहे. तर दिलेला तुम्हाला एका बॉक्समध्ये तपशील दिलेला आहे. नेक्स्ट कॉलम मध्ये सहकारी संस्था आणि उत्पादक कंपनी याच्यामधला फरक दिलाय. तर तुम्ही पाहत असाल आपल्याला जर नोंदणी करायची आहे तर सहकारी संस्थांमध्ये आपण कुठल्या अधिनियमानुसार नोंदणी करतो. तर सहकारी संस्था अधिनियम यानुसार सहकारी संस्थांची काय करायची आपल्याला नोंदणी करायची आहे. तर उत्पादक कंपनीची भारतीय कंपनीचा कायदा या कायद्यानुसार उत्पादक कंपनीची आपल्याला नोंदणी करायची आहे. सहकारी संस्थेचा उद्देश हा एकल उद्देश आहे, तर उत्पादक कंपनीचा उद्देश हा ही बहुउद्देशीय संस्था आहे. सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र हे मर्यादित क्षेत्र आहे, तर उत्पादक कंपनीचे क्षेत्र संपूर्ण भारतात आहे. सहकारी संस्थांचे जर सभासत्व तुम्ही पाहिलं तर व्यक्ती किंवा सहकारी संस्था आहेत, तर उत्पादक कंपनीचे सभासत्व कोणतीही व्यक्ती, गट, संघटना, वस्तू किंवा सेवेचे उत्पादक कोणीही त्यांचे सभासत्व स्वीकारू शकतं. सहकारी संस्थेचे शेअर्स हे व्यवहार्य नसलेले आहेत आणि उत्पादक कंपनीचे शेअर्स व्यवहारात करण्यायोग्य नसून हस्तांतरणीय आहे. सममूल्य मूल्य फक्त सभासद सदस्यांना म्हणजे शेअर्स आहेत ते फक्त कशा असतात सभासदांमध्ये सममूल्य प्रमाणामध्ये असतात. नफा वाटणी तर सहकारी संस्थांमध्ये समभागावर मर्यादित लाभांश असतो, तर उत्पादक कंपनीमध्ये एकूण व्यवसायाच्या परिणामानुसार लाभांश किंवा ते नफा वाटणी असते. मताधिकार तर सहकारी संस्थांमध्ये एक सदस्य एक मत, पण शासन व सहकारी निबंधक व्हीटो पॉवर धारण करतात. तर उत्पादक कंपनीमध्ये एक सदस्य एक मत, कंपनी व्यवहार न करणारे सदस्य मतदान करू शकत नाहीत. सरकार नियंत्रण अत्याधिक संरक्षित मर्यादेपर्यंत हस्तक्षेप सहकारी संस्थेमध्ये होऊ शकतो, तर उत्पादक कंपन्यांमध्ये किमान वैधानिक मर्यादित आवश्यकता आहे. स्वायत्तता तर वास्तविक जगाच्या परिस्थितीमध्ये कशी मर्यादित आहे सहकारी संस्थेमध्ये, तर उत्पादक कंपनीमध्ये संपूर्णपणे स्वायत्त आहे. स्वनियमित कायद्यातील तरतुदी अंतर्गत आहे. राखीव निधी सहकारी संस्थांमध्ये नफा असल्यास तयार केला जातो, तर उत्पादक कंपन्यांमध्ये दरवर्षी राखीव निधी तयार करणे अनिवार्य आहे. कर्ज घेणे अधिकार सहकारी संस्थांमध्ये पोर्ट कायद्यानुसार प्रतिबंधित आहे. पोर्ट कायद्यात कोणतीही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास निबंधक आणि द्वारा मंजूर प्रक्रिया वेळखाऊ आहे. तर उत्पादक कंपनीमध्ये सर्वसाधारण सभेत विशेष ठरावाद्वारे कर्ज घेण्याची मर्यादा निश्चित केली जाते. कंपन्यांना कर्ज देण्याचे अधिक स्वातंत्र्य असते. तर इतर सह कॉर्पोरेट आहे. व्यावसायिक कंपन्या
स्वयंसेवी संस्था यांच्याशी नातेसंबंध सहकारी संस्थेमध्ये व्यवहार आधारित असतात, तर उत्पादक कंपनीमध्ये उत्पादक आणि कॉर्पोरेट घटक एकत्र एक निर्माता कंपनी स्थापन करू शकतात. विवाद निपटारा हा सहकारी संस्थेमध्ये सहकारी यंत्रणेद्वारे असतो, तर उत्पादक कंपनीमध्ये लवादाद्वारे असतो. सारांश तर शेतकरी उत्पादक कंपनी ह्या कशा आहेत? बहुउद्देशीय संस्था आहेत. त्यांची नोंदणी भारतीय कंपनी कायद्याखाली केली जाते. तर विशेष म्हणजे त्यांचे कार्यक्षेत्र हे मर्यादित नसून त्यांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा देता येते. उत्पादक कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यामधील आपण फरक पाहणार आहोत. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि उत्पादक कंपनी. तर किमान आवश्यक संचालकांची संस्था ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 2 असते, तर उत्पादक कंपनीमध्ये 5 संचालक आवश्यक असतात. सदस्यांची संख्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये किमान 2 आणि कमाल 50 असतात, तर उत्पादक कंपनीमध्ये किमान 10 प्राथमिक उत्पादक सदस्य किंवा 2 उत्पादक संस्था सदस्य हे काय सदस्य आहेत. सदस्यत्व पात्रता तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कोणीही असू शकतं, तर उत्पादक कंपनीमध्ये केवळ प्राथमिक उत्पादक किंवा उत्पादक संस्था सदस्य होऊ शकतात. शेअर्सचा प्रकार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये इक्विटी आणि प्राधान्य आहे, तर उत्पादक कंपनीमध्ये केवळ इक्विटी आहे. मतदानाचे हक्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये इक्विटी शेअर्सच्या संख्येवर आधारित असतात, तर उत्पादक कंपनीमध्ये समभाग किती आहे हे विचारात न घेता केवळ एक मत असते. समभाग हस्तांतरण किमतीवर विचार केल्यास इतर कोणत्याही व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते, हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आहे, तर उत्पादक कंपनीमध्ये किमतीवर विचार केल्यास केवळ प्राथमिक उत्पादकाकडे हस्तांतरित केले जाऊ शकते. तर समभाग वाटप हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्थांसाठी खुले असतो, तर उत्पादक कंपनीमध्ये गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्थांसाठी खुले नाहीयेत. तर अंतर्गत लेखा परीक्षण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आर्थिक उलाढाल अधीन सशर्त असते, तर उत्पादक कंपनीमध्ये अनिवार्य आहे. देणगी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये देणगीवर बंदी नाही, तर उत्पादक कंपनीमध्ये निव्वळ नफ्याच्या केवळ 3% पर्यंत देऊ शकतात. गुंतवणूकदार मैत्रीय तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूकदार हा अनुकूल असतो, तर उत्पादक कंपनीमध्ये खाजगी मर्यादित आणि मर्यादित कंपन्यांपेक्षा गुंतवणूकदार अनुकूल आणि अधिक प्रक्रियात्मक नसतो. तर हा आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि उत्पादक कंपनी यामधील फरक. तर आपण आता पाहूयात शेतकरी उत्पादक कंपनीची गरज. शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे त्यांच्या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून उत्पादकांना अधिक चांगले उत्पन्न मिळवून देणे हे आहे. लघु उत्पादकांना योग्य प्रमाणातील अर्थव्यवस्थेचा लाभ मिळवण्यासाठी वैयक्तिकरित्या आवश्यक त्या पिकासाठी लागणाऱ्या विविध बाबी जसे बियाणे, खते, पीक संरक्षण, औषधे इत्यादींचा सतत अभाव असल्यामुळे उत्पादन सुद्धा अत्यंत म्हणजे कमी असते. या सगळ्यांचा परिणाम त्याला शेतातून मिळणारे उत्पन्न कमी असते. कृषी विपणनामध्ये मध्यस्थांची एक लांब साखळी असते, जिथे पीक उत्पादकाला अंतिम किमतीचा फक्त एक छोटा भाग मिळतो. यावर उपाय म्हणजे अशा प्राथमिक उत्पादकांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेचा लाभ घेऊ शकतो. त्यांच्याकडे उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणात खरेदीदार आणि निविष्ठांच्या मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारे आणि ग्राहक यांच्याकडून अधिक चांगली सौदेबाजी करण्यासाठी क्षमता येत असते. थोडक्यात या कंपनीच्या कायद्याच्या अंतर्गत शेतकरी काय काय लाभ मिळवू शकतो हे आपण पाहणार आहोत. तर शेतमाल आणि पीक उत्पादन, हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, कूलिंग, प्रक्रिया आणि मूल्य संवर्धन, विपणन, विक्री, निर्यात, कंपनी सभासद सदस्य यांचे द्वारा वस्तू किंवा सेवा आयात करून किंवा निर्माण झालेल्या उत्पादनाचे म्हणजेच कंपनी सभासद सदस्य
यांनी उत्पादन केलेल्या किंवा कंपनीने त्यासाठी आयात केलेल्या मालाचे उत्पादन, हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, कूलिंग, हाताळणी, प्रक्रिया उद्योग, विपणन, विक्री आणि निर्यात करू शकतात. तसेच कंपनी या सर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरील एखाद्या संस्थेकडून करून घेऊ शकते. जर आपण उदाहरण पाहिलं हरभरा आणि सोयाबीनचे, तर पाहूयात की कंपनी या दोन पिकाचं कसं उत्पादन अधिक मिळवू शकते. तर हरभरा आणि सोयाबीनचं आपण उदाहरण पाहूयात. तर उत्पादन आहे, समजा एखाद्या कंपनीने च्या 10 सभासदांनी 100 एकर हरभरा आणि सोयाबीनची लागवड केली. त्याचं हार्वेस्टिंग कंपनीने किंवा सभासदांनी त्या हरभरा आणि सोयाबीनचं हार्वेस्टिंग स्वखर्चाने किंवा कंपनीने दिलेल्या हार्वेस्टरनी केलं. त्याचं प्रोक्युरमेंट आहे, कंपनी या सभासदांकडून एका ठराविक दराने हरभरा आणि सोयाबीन खरेदी करेल. कूलिंग आणि ग्रेडिंग कंपनी सर्व माल एका ठिकाणी जमा करून त्या मालाची ग्रेडिंग करेल. तसेच कंपनी या मालावर प्रोसेसिंग सुद्धा करू शकते. समजा हरभऱ्यापासून ग्रेडिंग केलेलं हरभरा डाळ आहे, बेसन निर्माण करू शकते. तसंच सोयाबीन पासून ग्रेडिंग केलेला सोयाबीन तेल, सोया दूध, सोया पावडर, इतर पदार्थ तयार करू शकते. विपणन किंवा विक्री कंपनी या मालाची विक्री स्वतः करू शकते. या विक्रीतून येणारा नफा पुन्हा शेतकरी वाटून घेऊ शकतात. या ठिकाणी जर कंपनीचा कारभार एका सक्षम हातात असेल, तर ती कंपनी परिसरात भरपूर प्रमाणावर खरेदी करू शकेल. शेतकऱ्यांचा माल हा चांगल्या दराने दलाली, हमाली, वराई, आडत, कमिशन, ट्रान्सपोर्ट यांच्याशिवाय खरेदी केला जाईल. यात ते हवा तो दर त्यांना मिळू शकतो. मालावर प्रक्रिया करून जो काही नफा राहील त्यात देखील वाटा राहील त्यांचा. जर कंपनीला वाटते की शेतकऱ्यांना 3-4 महिने शेती वापराचे भाडे म्हणून 2-3 हजार रुपये द्यायचे, तर ते देखील ते देऊ शकतात. शेतकरी जमिनीचे भाडे, मालाचा चांगला दर, प्रक्रिया केल्यानंतर विक्री करून मिळणारा नफा, प्रक्रिया केंद्रात गावातील तरुणांना रोजगार, विक्रीसाठी रोजगार, तसेच वाहतुकीचा रोजगार हे सर्व फायदे मिळू शकतात. प्रक्रिया उद्योगाची सबसिडी, बँकेकडून कर्ज, इतरही फायदे मिळू शकतात. उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून उत्पादकांना अधिक चांगले उत्पन्न मिळवणे हे उत्पादक कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर घटक 1 शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना, इतिहास आणि गरज हा आपला समाप्त होत आहे. तर यामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनी, अर्थ, संकल्पना आणि व्याख्या हा पॉईंट पाहिलेला आहे. नंतर शेतकरी उत्पादक कंपनीचा इतिहास, भारत आणि महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची वर्तमान स्थिती, निर्माता कंपनी आणि सहकारी संस्था यांच्यामधील फरक, उत्पादक कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यामधील फरक आणि शेतकरी उत्पादक कंपनीची गरज ही पॉईंट्स आपण इथे पाहिलेली आहेत. धन्यवाद.